नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात एक अपडेट असे आलेले आहे की भाग 1 आणि भाग 2चे अर्ज भरताना SSC बोर्डाची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नाही. त्याच पद्धतीनं कॅप फेरी 1 भाग 1 आणि भाग 2 आणि कोटा पर्याय अर्ज भरणे विद्यार्थी नोंदणीसह 21 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल आणि 23 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. म्हणजे एक दिवसाची मुदतवाढ करण्यात आलेली आहे, कारण वेबसाईट अतिशय स्लो चाललेली आहे. त्याच पद्धतीनं लॉग इन करताना अडचणी येत आहेत, कधी एरर येतो आहे, कधी असं सांगतायत की वेबसाईट अंडर मेंटेनन्स आहे. त्यामुळे एक दिवसाची मुदतवाढ ही करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं दाखला आणि मार्कशीट याच्यामध्ये मार्कशीटची ऑनलाईनची प्रिंट आपण अपलोड करावी आणि दाखल्याच्या ऐवजी हमीपत्र आपल्याला अपलोड करता येईल. शाळा सोडल्याचा दाखला अजून मिळालेला नाही, त्याच्याऐवजी हमीपत्र अपलोड करता येईल. म्हणून इयत्ता 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी गडबड न करता ऑप्शन फॉर्म निवडण्यासाठी आणखी एक दिवसाची आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे. आणि 21, 22, 23 या 3 दिवस ही संपूर्ण प्रक्रिया चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी नोंदणी, त्याच पद्धतीनं फॉर्मचा भाग 1 भरणे आणि फॉर्मचा भाग 2 म्हणजे ऑप्शन पसंतीक्रम निवडणे, हा सर्व भाग 23 तारखेला 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. धन्यवाद.